म्हणजे आपलं जे सुखदुःख आहे, काय म्हटलंय पहा, उत्तम ओवी क्रमांक 15, उत्तम गुण प्रगट व्हावे मग भलत्यासे बोलता अखावे, भले पाहून करावे शोधून मित्र. चांगल्या मित्रांची संगत जमली पाहिजे, जोडली पाहिजे. उपासने सारखे बोलावे सर्व जनास तोषवावे, सकट बरवे पण राखावे कोणी एकासे श्रीनाम. ज्या प्रकारची उपासना आहे त्या प्रकारचंच आपण त्या त्या ठिकाणी महत्व सांगावं. म्हणजे त्यांची उपासना नगण्य असं होतं उपयोग नाही. आपली उपासना चांगली आहे असंच तुम्हाला उपासना पुढे करत राहा. म्हणजे असा तिथून पुढची चला. हो तुमची चुकली या मार्गाने जाऊ नका असं नाही म्हणायचं त्याला. कारण प्रत्येकाला स्वतःच्या गुरुविषयी अभिमान असतो, आपल्या परंपरेविषयी अभिमान असतो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जी जी उपासना आहे त्या त्या उपासनेला महत्त्व द्यावं, त्यांचा मान राखावा, त्यांचं मन राखावं. कोणाची सगुण उपासना आहे, कोणाची निर्गुण उपासना आहे, त्या त्या प्रकारे तिथे तिथे त्या त्या विषयावरती बोलावं. ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा. एखाद्या गावात तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर त्याच्या आजूबाजूच्या गावामध्ये आधी शोध घ्यायचा आहे. या गावातली माणसं कशी आहेत, मग ह्या गावातला असा मनुष्य कोण आहे ज्याचं सगळं गाव ऐकतं. आता ज्याचं सगळं गाव ऐकतं असा जर आपला मित्र झाला तर बाकीचे आपले होणारच आहेत. म्हणून आधी शोध घ्यावा कशा प्रकारची माणसं या गावावर राहतात. मग त्यातल्या त्यात सज्जन माणसं कोण आहेत, कुठं आहेत. ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणीमात्र बोलवावा आप्तपणे श्रीराम. मग त्या गावातल्या सगळ्या लोकांशी बोलणं करावं. कसं, आप्तपणे, जणू काय हा आपला नातेवाईकच आहे अशा भाषेत आपण त्याच्याशी आपला संपर्क साधावा. उच्च नीच म्हणू नये. हा अमुक जातीला आहे, तो तमुक जातीचा आहे, हा चांगला, हा वाईट, हा श्रीमंत, हा गरीब, हा भेदभाव ठेवू नये. सगळीच आपली आहे हा भाव राहावा. उच्च नीच म्हणू नये. सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. ज्या गावात जायचं त्या गावचा दिवसा उजेडी जावं. संध्याकाळी गेल्यानंतर काय परिस्थिती असेल ते आपल्याला माहित नाही. एक तर लवकर अंधार होतो, कुठे दिवे लाईट असतात नसतात. मग अशा ठिकाणी संध्याकाळी कशी माणसं, कशी घरे शोधणार तुम्ही. अशा रीतीने ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी मैत्री करा. म्हणजे काय करा, माणसं जोडत जा. जगामध्ये जगमित्र, जगामध्ये मित्र आहे मग हे सगळे मित्र जोडायचे कसे. जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे श्रीनाम. माणसं जोडायची कला ही जिभेकडे दिलेली आहे. जिभेकडे दोन कामं दिले, एक सुई दोऱ्याचं काम दिले, एक कात्रीचं काम दिलं. मग आपल्या जिभेचा उपयोग सुई दोऱ्यासारखा करायचा का कात्रीसारखा करायचा ते आपण ठरवायचं. दोन माणसामध्ये वितुष्ट आणायचं आपल्या बोलण्याने का दोन माणसामध्ये मैत्री निर्माण करायची ते आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. सत्पात्र माणसं शोधावीत, त्यांना मैत्र करावं. आपलं कथा होती तेथे जावे. ज्या ठिकाणी कथा चालली असेल त्या ठिकाणी जावं. दुरी दिनासारखे बैसावे. कथेमध्ये साधारण लोकांना काय सवय असते, उशिरा यायचं पुढे जाऊन बसायचं अशी सवय. पण त्यांनी सांगितले की कथेमध्ये गेलात तर तुम्ही नवीन ठिकाणी तुम्ही कथेमध्ये गेलात तर तुम्ही मागे बसा असं त्याने सांगितलं. काय म्हटलं बघा, दुरी दिनासारखे बसावे.
अगदी याला काही कळत नाही, अडाणीच मनुष्य येऊन बसलाय कथेला, असं लोकांना वाटलं पाहिजे. तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. इथला सगळा लोकांचा राबता जो आहे, कोणाचा स्वभाव कसा आहे, काय नाही, ते शोधून पाहावं. कथा होती तेथे जावे, दुरी दीनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी श्रीराम. तेथे भले आढळतील, व्यापक तेही कळून येते, हळूहळू मंदगती रीग करावा. आता नवीन गावात गेलाय, पहिल्यांदा मागे बसून सगळं ऐकतोय. मग त्या कथेसाठी जमलेल्या लोकांमध्ये काही माणसाचे विचार व्यापक असतील, तेही कळून येतं. तिथे भली माणसं आलेली असतात कथेला, कीर्तनाला, त्यांची ओळख होते. तेथे भले आढळती, व्यापक तेही कळून येते, हळूहळू मंद गती रीग करावा. हळूहळू त्या कथा कीर्तनाला जाऊन सगळ्यांशी हळूहळू ओळख करून घ्यावी. सकळामध्ये विशेष श्रवण. सगळ्यामध्ये विशेष काय आहे? ऐकणं हे महत्वाचे. सगळ्यामध्ये विशेष श्रवण. मग म्हणले कसं ऐकायचं? काही नाही म्हणले, बोलणाऱ्याला एक तोंड दिले, ऐकणाऱ्याला दोन कान दिले, ह्या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं. असं आहे का? नाही. कीर्तन झाल्यानंतर श्रोते उठले आणि असं कपडे झटकले, मागचा पुढचा कपडा ठेवले, तिथं ठेवले, कपडे झटकले. त्यांना वाटलं काही धूळ वीळ आली म्हणून झटकले का काय? नाही, त्यांना पादुका द्यायचे. मग त्याने सांगितलं धूळ वीळ आलेली नाही, हे कीर्तनकार हे तुमचं तुम्हाला घेऊन टाका, मी चाललो म्हणले, मला काही नको यार. असं आहे का श्रवण? नाही. काय म्हणते बघा, सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहोरी थोर मनन. नुसतं ऐकायचं नाही, तर जे काही आपण ऐकलंय त्याच्यावरती मनन करायचं, चिंतन करायचं. सकळा होणे थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे श्रीनाम. जे ऐकलंय त्याच्यावरती चिंतन केलं, मनन केलं, तर काय होतं? समाधान प्राप्त होतं. धूर्तपणे सकळ जाणावे. धूर्त पाहिजे, धूर्तपणा आपल्याकडे पाहिजे का? सकळ जाणावे, सगळ्यांचे अंतःकरण ओळखून घ्यावे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे. एकमेकांची मन जुळली पाहिजेत ना. आपण म्हणतो मैत्री कधी होते? वेव लेंथ जुळली की मैत्री होते. आता ही वेव लेंथ जुळायचं म्हणजे काय? आपण फोनसाठी नंबर डायल केले, तो नंबर 10 डिजिटचा आहे, तो 10 डिजिटला प्रत्येक आकडा बरोबर असेल, अंक बरोबर असेल, तरच तो फोन लागेल का नाही? मग आपण आपलं बोलणं त्याच्याशी बोलू शकतो का नाही? मग ही काय झाली? वेव लेंथ जुळली गेली. तशी आपल्या मनाची आणि समोरच्या माणसाची वेव लेंथ जुळली पाहिजे. विचार करण्याची जी वृत्ती आहे त्याची आपली सारखी असेल तर मैत्री होते. सारख्याच माणसाची मैत्री होणार. धूर्तवणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजला विण शिणावे, कासयाशी श्रीराम. समजून घेतलं पाहिजे. नुसता क्षीण करून काय उपयोग आहे? इति श्री दासबोधे ऋषीश संवादे विवरण निर्वणनाम समास द्वितीय श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. पुढे ऐकायचं. श्रीराम समर्थ श्रीराम. सुचित करून अंतःकरण. आता मन एकाग्र करा. म्हणजे आता काय विशेष आहे? ऐका करंट लक्षणं. करंट माणसाची लक्षणं ऐकायची. म्हणजे आम्हाला काय करायचं? आम्ही काय करंट थोडेच आहे? नाही हो. म्हणजे त्या करंट माणसाला एखादा करंट आपल्याला लागला असला तर
म्हणजे त्यातला एखादा वाईट गुण आपल्याकडे असेल तर टाकून द्या. काय म्हणते बा, सुचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षण हे त्यागीचा सदैव लक्षण अंगी बाणे. त्यातला एखादा करंटेपणा आपल्याकडे असेल, एखादा दुर्गुण आपल्याकडे असेल, त्या दुर्गुणाचा त्याग करा. बाकी सगळं चांगलंच आहे, म्हणजे एकच वाईट आहे, तेवढं वाईट काढून टाका. पापा करता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐशी जे होत जात क्षणक्षणा श्रीराम. आपण पूर्वजन्मामध्ये काही कुणाचं कल्याण केलंच नाही, उलट लुबाडलंय. मग या जन्मात ते पाप फेडायचंय, दारिद्र्य आलं. आणि दारिद्र्य असल्यामुळे वाटेल तर करायला लागलं पोट भरण्यासाठी, वाईट मार्गाने पैसे कमवायला लागला. म्हणजे आधी पाप, मागच्या जन्माचं पाप फेडण्यासाठी दारिद्र्य आलंय आणि आताही पुन्हा वाईटच वागतोय. बापा करता दारिद्र्य येते, दरिद्रे होय पाप संचित, ऐसे हे होत जात क्षणक्षण. असंच जन्मोजन्मी चालू आहे. या कारणे करंट लक्षणे ऐकून त्यागाची करणे म्हणजे काही एक वाणे सदैव लक्षण श्रीराम. म्हणून ही करंट लक्षणं ऐकून घ्यायची. असलं एखाद्याकडे आपलं तर काढून टाकायचं. आता करंट्या माणसाची लक्षणं काय ती आपण ऐकूया. त्यातला एखादा आपल्याकडे आहे का पाहूयात, बघू. करंट्यास आळस आवडे. करंट माणसाला काय, त्याला आळस फार चांगला वाटतो. जांभया देणं, अरे करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे. त्याला प्रयत्न करावा असंच वाटत नाही. यत्न कदापि नावडे, त्याची वासना आवडे अधर्मी सदा. त्याचं मन सगळं अधर्माकडेच जातं. करू नये ते करायचं, बोलू नये ते बोलायचं, खाऊ नये ते खायचं, वागू नये तसं वागायचं. त्याला करंटा म्हटलंय. करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा श्रीराम. सदा भ्रविष्ट निजसुरा, उगीचे बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेचे ना श्रीराम. सदा भ्रमिष्ट का, त्याला झोपच आवडत नाही. निजसुरा, उगीचे बोले सैरा वैरा, वाटेल तसा बोलतो. पण कोणी समजून सांगायला गेलं ऐकत नाही. कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. बरं म्हणले याला काही येतंय का. लिहो नेणे वाचो नेणे, सदा सवदा सूत घेऊन येणे, हिशेब किती राखो नेणे, धारणा नाही श्रीराम. करंट मनुष्य कोण आहे, ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, हिशोब ठेवता येत नाही, काही समजून सांगायचं म्हटलं तर समजून घेण्याची इच्छा नाही, धारणा शक्ती नाही. हारवी सांडी पाडी होडी, विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. त्याला एखादी वस्तू हरवून येतो. हरवी सांडी, हे इकडनं पाणी घेऊन जा म्हणलं तर तो वाटेत सांडणार, काही घेऊन जा म्हणलं तर सांडा सांडी जास्ती. हारवी सांडी पाडी फोडी, हातातली वस्तू पडते, गबाळेपणाची असते. फोडी विसरे चुके नाना खोडी. आता हे विसरणं वयोमानाने येणारं निराळे बरं, ते काही करंटपणाचं लक्षण नाही. ते म्हातारपणामध्ये वयोमानाने थोडं विस्मरण शक्ती येणार, त्याला म्हणत नाही. ही जी विस्मरण शक्ती तरुणपणातली आहे त्याच्यासाठी सांगितलंय. विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीचे आवडी कदापि नाही. त्याला सांगितलं तुझे 4 चांगले मित्र गोळा कर, मला त्यांच्यावर जायला आवडत नाही. म्हणजे कोणाबरोबर, चांगल्या मित्राबरोबर जायला आवडत नाही, वाईट मित्राची संगती आहेच. 60 गडी मिळवले कुकर्मी मित्र केले, खट नट एकवटले चोरटे पापी श्रीराम. त्याचे मित्र कोण आहे, 60 लोकांची हंजी हंजी करणारी माणसं. आपण म्हणतो थुंकी ताटतो का काय. 60 गडी मिळविले, असे लोकांची हंजी हंजी करणारे मित्र गोळा केले. कुकर्मी वाईट कर्म करणारे मित्र जोडले. चोरटे
मित्र परघातकी मित्र खट नट एकवटले चोरटे पापी श्रीराम ज्यासी त्यासी कळकटा स्वय सराचा चोरटा परघातकी घाटा मोठा वाटा पाडे श्रीराम. नेहमी कळकट राहायचा. आता बघा भीक मागणाऱ्या माणसाला जर तुम्ही चांगले कपडे दिले ना तर चांगले कपडे कधी घालणार नाही. तो म्हणलं मी चांगले कपडे घातलेलं मला भीक कोण दे. हा काय म्हणतो का त्या ज्यासी त्यासी कळकटा स्वय सदाचा चोरटा. नेहमी चोरी करण्याची वृत्ती आहे. आता ही चोरी करण्याची वृत्ती फक्त गरिबाकडे असेल असं नाही बरं का. चोरी करायची वृत्ती श्रीमंत असला तरी ती आपण किती वेळा ते दाखवतात बघा टीव्हीमध्ये. ते सोनाराच्या दुकानातलं चोरलं, त्या कपड्याच्या दुकानातलं चोरलं, हे सगळं आपण पाहतो ना. बरं ते काय माणसं गरीब असतात का? श्रीमंत माणसं असतात. पण ती चोरटी ही वृत्ती आहे. पण हा पक्का चोरटाच आहे ना. ती वृत्ती म्हणजे याची अंगी भिनलेली वृत्ती आहे. परघातकी वाटापाडी म्हणजे लोकाला अडवून लुटणं. वाटापाडी श्रीराम दीर्घ सूचना सुचेना न्याय नीती हे रुचेना पराळसी वासना निरंतर श्रीराम. काही चांगला पुढचा विचार करावा. आपलं हे तारुण्यपणातलं वय निघून चाललंय. आपण खरं म्हणजे आई वडिलांना मदत करायला पाहिजे. अशा याच्यात हे वाईट कर्म करतोय. म्हातारी वडील झाल्या, आपण वयस्कर झालो तर आपल्याकडे काय पेन्शन आहे का काय, ना नोकरी ना धंदा, सारख्या लोकांपुढे हात पसर नाही. पण असा दीर्घ विचार त्याला सुचतच नाही. दीर्घ सूचना सुचेना न्याय नीती ही रुचेना पराभिलास वासना निरंतर श्रीराम. न्याय नीतीने काही त्याला सांगितले 4 गोष्टी कर आवडत नाही. पर अभिलाषी दुसऱ्याकडे असलेली वस्तू आपल्याला कशी मिळेल, परत गोष्टीचा अभिलाष करणे. आळसे शरीर पाळणे परंतु पोटे वीण गेले सुडके मिळण्यासे झाले पांघरावयास देवा. आळसाने शरीर पोचलेलं आहे त्यामुळे धड खायला मिळत नाही. सुडका झालेला आहे, पांघरायला नाही. आळसे शरीर पाळी अखंड तुळशी कांडोळे निद्रेचे पाडे सुकाळी आपणाशी श्रीराम. त्याला सारखी निद्रा आवडते. जनाशी मैत्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकाशी श्रीराम. त्याला लोक चांगल्या माणसाशी मैत्री करावी असं वाटत नाही. कठीण शब्द बोलतो. मूर्खपणा इतका आहे की त्याला आवरताना नाकेनव येतं. पवित्र लोकांमध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक जावे सदा मनापासून भावे जननिंद्रिया श्रीराम. पवित्र लोकांच्या मध्ये जायचा आणि धांगडधिंगा करायचा. अरे ती चांगली कामं करतायत त्याच्यामध्ये जाऊन का तू विघ्न करतोस बाबा. पण त्याला त्यातच आनंद. पवित्र लोकांमध्ये भिडावे ओंगळामध्ये निशंक जावे सदा मनापासून भावे जननिंद्रिया. लोकांनी याची निंदा करावी असंच त्याला वाटतं, असंच वागणं. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थ अपस्मार सर्व बुद्धी श्रीराम. तिथं परोपकार कसलाय. अनेकांचा त्याने संहार केलाय, अनेकांना लुटलंय. शब्द सांभाळून बोलेना आवडता आवरेना कोणी काशी मानेना बोलणे त्याचे श्रीराम. शब्द सांभाळून बोलत नाही. शब्द सांभाळून बोलणं याचा अर्थ काय म्हणतात. आपण कुणाशी बोलतो म्हणजे बोलताना मर्यादा पाहिजे. आपल्यापेक्षा वडील माणसाशी आपण बोलताना प्रत्येक शब्द तोलून मापून बोलला पाहिजे. शब्द सांभाळून बोलेना आवडता आवरेना कोणी काशी मानेना बोलणे त्याचे श्रीराम. त्याला आवरायला गेलं आवडत नाही. कुणालाही त्याचं बोलणं आवडत नाही. कोणी एकाशी विश्वास नाही, कोणी एकाशी सख्य नाही. विद्या वैभव काहीच नाही उगाच ताठा श्रीराम. त्याचा कुणावरही विश्वास असत नाही. कुणाशी मैत्री नाही, विद्या नाही, वैभव नाही, उगीच मोठेपणा. त्याला हे कळत नाही. हे चांगल्या सज्जन माणसाला लोक चांगली का म्हणतात हे त्याला कळत नाही. चांगली माणसं कशी वागतात हे कळत नाही. त्याला सांगितलं अरे तुला चांगलं व्हायचं असेल तर एवढं करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल. राखावे बहुतांची अंतरे भाग्ये ते तदनंतरे ऐशी विवेकाची उत्तरे ऐकणार नाही श्रीराम. त्याला जरी सांगितलं अरे बाबा अनेकांची मनं राखावी आणि मग आपल्याला भाग्य प्राप्त होतं, पण असं त्याच्या हिताचं जरी सांगितलं तरी त्याला ते आवडत नाही.
शिकविले ते ऐकेना तयाशी उपायनाना काय करते श्रीराम. स्वयं आपण असं कळेना, शिकवले ते ऐकेना तयाशी उपायनाना काय करते श्रीराम. कल्पना करी उदंड काही, स्वतःला कळत नाही, लोकांनी सांगितलं ऐकत नाही. कल्पना करी उदंड काही, प्राप्त जो काहीच नाही. अखंड पडला संदेही अनुमानाचे श्रीराम. कल्पना उदंड, मी अमुक करीन तमुक करीन, नुसतं करायचं काहीच नाही. कल्पना मोठ्या, प्राप्तव्य काहीच नाही. आणि पडला संदेही, म्हणजे तू काय करत का नाही, नाही असं केलं तर का होईल, तसं केलं तर का होईल, याचा विचारातच संदेहातच पडलेलं आहे. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलू राहेना. बाष्कळला बाळायचे जना कळू आलेच ना. काही समजून राहिलं पुरतं कळत नाही त्याला. सभेमध्ये बोलू नकोस, म्हणजे तुला नीट बोलता येत ना, मग बोलू नको म्हणलं तरी तू आवरत नाही. लोकांना कळलं हा बाष्कळ मनुष्य, लबाड मनुष्य आहे, याच्या नादी लागू नका असं सज्जन म्हणतात. काही नेमकपणा आपले बहुत जनास कळवाले, ते मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम. नित्य नेमाने वागणारा मनुष्य लोकांना आवडतो. काय म्हणते पण काही नेमकपणा आपुले बहुत जनाशी कळवाले, ते जे मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम. नित्य नेमाने वागणारा मनुष्य लोकांना आवडतो. झिजल्या वाचून कीर्ती कैसी, मान्यता नव्हे फुकाची. जिकडे जिकडे होते जी अवलक्षणे श्रीराम. झिजल्या वाचून कीर्ती कशी प्राप्त होईल. मान्यता काय फुकटच्या फुकट मिळत नाही. जिकडे जिकडे लोक नावं ठेवतात असं नाही वागला तर. भल्याची संगती धरीना, आपणाशी शहाणे करीना. तो आपला आपण वैरी जाणार सोयीत नाही श्रीराम. भल्याची संगत धरत नाही, आपल्यात काही चांगले गुण यावेत म्हणून प्रयत्न करत नाही. आपणाशी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणार सोयीत नाही. हा करंटा आपला आपला वैरी आहे स्वतः. लोकाशी बरे करावे ते उसने सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जेवी जाणी जेना. लोकाशी बरे करावे ते उसने सवेची घ्यावे, ऐसे ज्याच्या जेवे जाण्याचे ना. लोकांसाठी आपण जे करतो तसंच आपल्याकडे परत येतं. म्हणजे आपण कोणाच्या उपयोगी पडलो तर 4 लोक आपल्याही उपयोगी पडतात. आपण कोणाशी गोड बोललो तर 4 लोक आपल्याशी गोड बोलतात. म्हणजे ते उसणं परत मिळतं आपल्याला. जसं आपण वागू ऍक्शन तसे रिॲक्शन. तुम्ही चांगलं वागलं तर तुम्हाला रिॲक्शन पण चांगलीच मिळते. लोकाशी बरे करावे ते उसणे सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या दिवे जाणी जेना श्रीराम. जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण. बहुता सिनेमाने त्या वृक्षण सहजची झाले श्रीराम. जिथे उत्तम गुण नाही त्याला करंटपणा आहे. कार्याकारण सकळ काही, कार्य विणतो काहीच नाही. निकामे तो दुःखप्रवाही वाहतची गेला श्रीराम. कार्याकारण सकळ काही, काहीतरी कार्य केलं. कार्याकारण काहीतरी कार्य केलं. तर एखादं कार्य सिद्धीला जातं. निकामे तो दुःख प्रवाही वाहतची गेला श्रीराम. बहुता असे मान्य थोडा त्याच्या पापास नाही जोडा. निराश्रयपणे उघडा जेथे ते श्रीराम. कुणालाही जो आवडत नाही, फार थोड्या लोकांची त्याची मैत्री ती दुर्जनाशीच मैत्री. तो निराश्रित असतो, कोणी त्याला जवळ येत नाही. या कारणे अवगुण त्यागावे. असं जर व्हायचं नसेल तर हे जे अवगुण आहेत त्याचा त्याग करावा. या कारणे अवगुण त्यागावे. उत्तम गुण समजून घ्यावे, उत्तम गुणाचा आश्रय करावा, उत्तम गुण समजून घ्यावे. तेने मनासारखे फावे सकळ काही. त्यांनी मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतात. कशाने? उत्तम गुण ज्याच्या जवळ आहेत त्याला सगळं मनासारखं घडतं. किती श्री दासबोधे कृषी शर्माले करंट लक्षण निरूपण नाव समास तृतीय. श्रीराम समर्थ श्रीराम. थांबूया काय. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा,
ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सुडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेस बाणावे, जन्म मृत्यू जाणावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेष विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो भावा श्रीराम. देहे तोपाचा भूतांचा कर्ता आत्मा तेशीचा, आणि पवित्र प्रकार मनुष्याचा कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐश्या प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे उगेल भ्रमणे भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे वृषी समाधे विमल ब्रह्मण रुग्णाम समाज श्रीराम समर्थ श्रीराम. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची, ठेविले लाजला असे ते वदन कमल समनयन हरपले पान पावताची, उभी माय अनाथाची. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची, पटीला पीतांबर कशिला, कस्तुरी भव्य भाला, मितीना अबीर गुलाला, दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले, चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, कडोला भाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. जय जय